पावसाळ्याची ती शांत संध्याकाळ होती. आकाश पूर्णपणे ढगांनी भरलेले होते आणि रिमझिम पावसामुळे वातावरणात एक वेगळीच उदासी पसरली होती. नैना बाल्कनीत उभी राहून वाळत घातलेले कपडे काढत होती. खाली रस्त्यावर पावसाचे पाणी दिव्यांच्या प्रकाशात चमकत होते. घरात टीव्हीवर मंद आवाजात बातम्या सुरू होत्या. तिचा नवरा संकेत हॉलमध्ये लॅपटॉप समोर बसून ऑफिसचे काही काम करत होता. मुलगा वेद मोबाईलमध्ये गुंग झाला होता आणि मुलगी ईशा तिच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी चार्ट बनवत बसली होती. सगळं काही नेहमीसारखंच होतं, पण तरीही त्या संध्याकाळीत काहीतरी वेगळं दडलेलं होतं. नयनाने स्वयंपाकघरात जाऊन शेवटची पोळी भाजली, गॅस बंद केला आणि डबे भरून ठेवले. दिवसभराच्या कामामुळे ती थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच शांत हास्य होतं. आई, उद्या माझी प्रोजेक्ट फाईल विसरू नकोस हं. ईशा हॉलमधून ओरडली. हो ग, नयना हसत म्हणाली. आणि माझा कंपास बॉक्स पण. वेदने लगेच त्यात भर घातली. ठीक आहे महाराज, ती हलक्या हसण्यात म्हणाली. संकेतने लॅपटॉप बंद केला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, आता बस जरा. दिवसभर स्वतःसाठी 1 मिनिटसुद्धा काढत नाहीस. तो उठून स्वयंपाकघरात गेला आणि 2 मिनिटांनी गरम कॉफीचा मग तिच्या हातात ठेवला. नयना आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, आज काय विशेष? अचानक इतकी सेवा? संकेत हसला. कधी कधी नवऱ्यालाही प्रेम दाखवावंसं वाटतं. तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि संपूर्ण घर अंधारात बुडालं. मुलांनी लगेच ओरडायला सुरुवात केली. अरे देवा, पुन्हा वीज गेली. ईशा वैतागून म्हणाली. नैना मेणबत्त्या शोधण्यासाठी स्टोअररूममध्ये गेली. तिथे जुन्या कपाटात शोधाशोध करताना तिच्या हातून एक लोखंडी डबा खाली पडला. डब्याचं झाकण उघडलं आणि आत जुने फोटो, काही पत्र आणि आठवणींचा एक छोटासा संसार विखुरला गेला. तिने सहज वरचा फोटो उचलला आणि क्षणभर तिचा श्वास अडकला. फोटोमध्ये ती आणि निखिल होते. कॉलेजच्या ट्रिपमध्ये काढलेला तो फोटो अजूनही तितकाच जिवंत वाटत होता. दोघंही मनापासून हसत होते. 20 वर्ष उलटून गेली होती, पण त्या एका फोटोने तिच्या मनात दडलेल्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. त्या काळात नैना पुण्यात शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार, स्वभावाने शांत आणि थोडी हट्टी असलेली नैना कॉलेजमध्ये सगळ्यांची आवडती होती. निखिल त्यांच्या कॉलेजमध्ये नवीन आला होता. पहिल्याच दिवशी त्याने प्रोफेसरशी वाद घातला होता आणि संपूर्ण वर्ग त्याच्याकडे पाहत राहिला होता. नंतर कॅन्टीनमध्ये येऊन तो नैनासमोर बसला आणि म्हणाला, मी चुकीचं बोललो का? नैना शांतपणे म्हणाली, चुकीचं नाही, पण जरा जास्तच बोललास. त्या दिवसापासून त्यांची मैत्री सुरू झाली. निखिल कायम तिच्या आसपास असायचा. कधी कटिंग चहा, कधी अचानक लॉंग ड्राईव्ह, कधी पुस्तकांच्या दुकानात तासनतास भटकणं. नकळत दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. निखिलचं एक वेगळंच जग होतं. त्याला संगीताची प्रचंड आवड होती. गिटार हातात घेतली की तो पूर्णपणे दुसऱ्याच दुनियेत हरवून जायचा. कॉलेजमध्ये प्रत्येक कार्यक्रमात त्याच्या गाण्याची चर्चा व्हायची. एकदा पावसाळ्यात दोघं सिंहगडावर गेले होते. सभोवताली दाट धुकं पसरलं होतं. निखिलने गिटार काढली आणि शांतपणे गाणं म्हणायला सुरुवात केली. त्या क्षणी नैना फक्त त्याच्याकडे पाहत राहिली होती. तिच्या नजरेतलं प्रेम त्यालाही जाणवलं होतं. असं बघू नकोस, तो हसत म्हणाला होता. का? ती विचारताच तो म्हणाला, कारण मग मला वाटतं की तू खरंच माझ्यावर प्रेम करतेस. त्या दिवशी प्रथमच तिने त्याचा हात हातात घेतला होता. कॉलेज संपल्यावर दोघांनी त्यांच्या भविष्यासाठी अनेक स्वप्न पाहिली होती, पण आयुष्य वेगळ्याच दिशेने जात होतं. निखिलला मुंबईत एका मोठ्या म्युझिक कंपनीत काम मिळालं. तो खूप आनंदात होता. फक्त 2 वर्ष मेहनत करतो, मग आपण लग्न करू, त्याने नैनाला सांगितलं. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं. रोज फोन, मेसेजेस, भेटी. पण हळूहळू निखिल कामात इतका व्यस्त झाला की त्यांच्यातलं अंतर वाढू लागलं. फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या. एक दिवस अचानक त्याचा फोन बंद येऊ लागला. नैना घाबरली. ती थेट मुंबईला गेली. तिथे जाऊन तिला समजलं की निखिलचा अपघात झाला होता. डोंगर रस्त्यावर त्याची कार दरीत कोसळली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर नैनाच्या पायाखालची जमीन सरकली. निखिल ICUमध्ये होता. मशीनच्या आवाजात त्याचा श्वास चालू होता. डॉक्टरांनी फारशी आशा ठेवली नव्हती. नैना त्याच्याजवळ बसून रडत होती. काही वेळाने निखिलने हलकेच डोळे उघडले. त्याने तिचा हात पकडला आणि खूप प्रयत्नाने म्हणाला, माफ कर, पण कदाचित मी आता जास्त वेळ नाही. नैना रडत त्याला गप्प बसायला सांगत होती, पण तो शांतपणे म्हणाला, एक वचन दे, माझ्यानंतर तुझं आयुष्य थांबवू नकोस. तू हसत राहिली पाहिजेस. त्याचा हात हळूहळू सैल पडत गेला आणि काही क्षणात सगळं संपलं. नैनाचं पहिलं प्रेम त्या दिवशी कायमचं तिच्यापासून दूर गेलं. काही वर्षांनी संकेतचं स्थळ तिच्यासाठी आलं. संकेत समजूतदार, शांत आणि प्रेमळ माणूस होता. त्याने कधीच नैनाच्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले नाहीत.
लग्नानंतर त्याने तिला नेहमी जपलं, तिचा आदर केला. हळूहळू नैना संसारात रमली. मुलं, घर, जबाबदाऱ्या यामध्ये आयुष्य पुढे जात राहिलं. पण मनाच्या एका कोपऱ्यात निखिलच्या आठवणी कायम जिवंत होत्या. त्या रात्री मुलं झोपल्यानंतर नैना पुन्हा स्टोअरूममध्ये गेली. तिने तो जुना फोटो हातात घेतला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात हवेमध्ये मंद रातराणीचा सुगंध पसरू लागला. तिने आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं. खिडकी बंद होती, तरीही तो सुगंध वाढत होता. तिच्या अंगावर शहारे आले. ती हळूच मागे वळली. समोरच्या आरशावर धुसर अक्षरं उमटल्यासारखी दिसत होती. हसत राहा. तिचे डोळे मोठे झाले. त्या क्षणी तिला निखिलचा आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं. तेवढ्यात मागून संकेत आला. त्याने तिच्या हातातला फोटो पाहिला आणि काही क्षण शांत राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, हा निखिल. नैना घाबरली. तुला माहिती होतं? संकेत हसला. लग्नानंतर तुझ्या जुन्या डायरीत त्याच्याबद्दल वाचलं होतं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मग कधी काही विचारलं नाहीस? संकेत तिच्याजवळ येत म्हणाला, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपूर्ण गोष्टी असतात. मी तुझा वर्तमान आहे नैना, पण कोणीतरी तुझ्या भूतकाळात कायम जिवंत राहणारच. नैना शांतपणे त्याच्या मिठीत शिरली. बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता. रातराणीचा सुगंध हळूहळू संपूर्ण घरभर पसरत होता. त्या सुगंधात आठवणी होत्या, विरह होत्या आणि एक असं प्रेम होतं जे कधीच पूर्ण झालं नव्हतं, पण कधीच संपलंही नव्हतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.